नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे राज्य प्रवक्ते युवा नेते शशिकांत तरंगे यांच्या शुभ हस्ते उंबरे दहिगाव तालुका माळशिरस येथे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार फंडातून व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांच्या आमदार फंडातून मेडत उंबरे दहिगाव रस्ता ते 24 फाटा ते सरगर वस्ती या रस्त्याचा लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक 4 मार्च 2025 रोजी संपन्न झाला। यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सोपानकाका नारनवर, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन तानाजी ठोंबरे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर तरंगे, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका सरचिटणीस शहाजी सरगर, भाजपचे युवा नेते किसान मामा सरगर, शिवप्रसाद उद्योग समूहाचे उद्योजक शरद बापू मोरे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, युवा नेते धर्मराज माने, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे, भाजपचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शरद मदने, माळशिरस नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष वैभव जानकर, नगरसेवक बाळासाहेब शिंदे, अकलूज शहराध्यक्ष महादेवराव कावळे, राजेंद्र लक्ष्मण वाघमोडे, विकास ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ ठोंबरे, भाजपा कार्यकर्ते विजय ढेकळे, माजी चेअरमन विजय ठोंबरे, पांडुरंग सोलनकर, माजी उपसरपंच निवृत्ती ठोंबरे, ज्ञानेश्वर ठोंबरे, सदाशिव नारनवर, शिवाजी मारुती वाघमोडे, बाजीराव वाघमोडे, शंकर पाटील, उंबरे दहिगावचे माजी सरपंच राजेंद्र रणदिवे, शंकर सरगर, रामभाऊ सरगर, लक्ष्मण सरगर, विष्णू सरगर, अक्षय सरगर, विलास मदने, नवनाथ ढोबळे, विठ्ठल ठोंबरे, माधव ठोंबरे, केशव ठोंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते व युवा नेते शशिकांत तरंगे यांच्या शुभ हस्ते रस्त्याचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर जिप्सीमधून रस्त्यापासून सरगर परिवार यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी सरगर परिवार यांच्या वतीने माजी आमदार राम सातपुते यांचा वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार करण्यात आला। निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर सरगर परिवार यांच्या वतीने औक्षण करण्यात आले। महिलांनी माजी आमदार राम सातपुते व युवा नेते शशिकांत तरंगे यांच्यावर पुष्पवृष्टी केली। यामध्ये अनेक महिलांनी पुष्पवृष्टीसाठी रांग लावली होती। अक्षरशः प्रवेशद्वारापासून ते व्यासपीठापर्यंत फुलांचा सडा पडला होता। सदरच्या कार्यक्रमाला परिसरातील नेते, कार्यकर्ते, मित्रपरिवार, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल सूर्यवंशी सर यांनी केले होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे राज्य प्रवक्ते युवा नेते शशिकांत तरंगे बोलताना म्हणाले, आज सरगर परिवाराच्या वतीने आपल्या या घरगुती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माळशिरस तालुक्याचे नेते आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले माळशिरस तालुक्यातील सर्व मान्यवर नेते मंडळी व सरगर परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या गावातील व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ बंधूंना आणि भगिनींना, आज या ठिकाणी हा अतिशय चांगला कार्यक्रम या परिवाराच्या वतीने आयोजित केलेला आहे।
मला ज्या वेळेस सातपुते साहेब या कार्यक्रमासाठी बोलवलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला फक्त जेवणासाठी यायचंय. पण इथं आल्यानंतर खऱ्या अर्थानं आमदार कसा असावा आणि उगाच लोक कोणावरही प्रेम करत नाहीत. आजकाल कोणाला कोणावर प्रेम करायला सुद्धा वेळ नाही. परंतु आपल्या भागातील कामं आणि आपल्यासाठी ज्या लोकांनी प्रेम केलं, ज्या लोकांनी आपल्याला या विधानसभेचं दार दाखवलं, ज्या छोट्या कुटुंबातून आपण जन्म घेतला परंतु काम हेच आपलं कर्तव्य मानून आलेल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम रामभाऊ सातपुते यांनी केलं. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही सगळेजण ते मला वाटलंच नाही ते पराभूत झाले. अरे पराभूत झालेल्या आमदारकडे कोण जात पण नाही, जातात का? तुम्ही किती त्यांचं जंगी स्वागत केलं आणि म्हणून तुमची जी काय अनेक वर्षाचं प्रश्न होत ते रस्त्याचे असतील. आम्ही जरी इंदापूर तालुक्यातून असलो तरी देखील आम्हाला या तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये सातपुते साहेब मला ओळखणारा कार्यकर्ता आणि तुमचं जे काम आहे ते आम्ही जवळून त्या कार्यकर्त्यांकडून ऐकतो. आरोग्याच्या बाबतीमध्ये तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये क्रांती केली आणि ह्या कामाची निश्चितपणे या माळशिरस तालुक्यातील जनतेला जाणीव आहे आणि म्हणून तुमचा जो काही या तालुक्यामधल्या जनतेच्या असणारा विकासाचा जो काही कार्यक्रम आहे तो निश्चितपणे या लोकांनी मनामध्ये घेतलेला आहे. राजकारणामध्ये जय पराजय हा महत्वाचा नाहीये. ज्या जनतेने आपल्याला साथ दिली, ज्या जनतेने आपल्याला विधानसभेमध्ये पाठवलं त्या जनतेसाठी पद असं लागत नसल लढण्याची ताकद आणि मनामध्ये ऊर्जा ठेवण्याचं काम हे सातपुते साहेबांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मित्रांनो शेवटी तुमचे आमचे प्रश्न काय? रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, साधे साधे घरकुलाचे प्रश्न किंवा आरोग्याचे प्रश्न असतात. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सातपुते साहेब जरी काही चुकीच्या लोकांच्या संगतीमुळं त्यांना या निवडणुकीमध्ये थोडंफार अपयश आलं असलं तरी सातपुते साहेब तुमचं काम एवढं मोठं आहे की आजच मला वाटतं विधान परिषदेच्या जागा 5 जागा जाहीर झाल्या. फडणवीस साहेबांच्या अत्यंत जवळचं व्यक्तिमत्व म्हणून सातपुते साहेब आहेत आणि म्हणून अशा नेतृत्वाला जे काम करणारी माणसं आहेत या काम करणाऱ्या माणसांना संधी मिळाली तर आणखीन गतीनं विकास होऊ शकतो, आणखीन काम होऊ शकतं आणि गोरगरीब जनतेसाठी ज्याचे दरवाजे उघडीत अशा माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. आज तुम्ही या तालुक्याची सरंजाई पाहिलेली, अनेक वर्ष तुम्ही या तालुक्यामध्ये जो काही सरंजाई शहाईपणाचा काम पाहिलेलं आहे. अनेक वेळा दारामध्ये 2-2, 3-3 तास उभा करून सुद्धा तुमचा प्रश्न ऐकून घेतला जात नव्हते. अनेक वर्ष गुलामासारखं या तालुक्यामध्ये वागवण्याचं पाप ज्या घराण्याने केलं त्या घराण्याला घरी बसवण्याचं काम राम सातपुतेंच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून हे युग जे आहे हे परिवर्तनाचं युग आहे. आपण सर्वजण पाहतोय या देशामध्ये हिंदूंची लहर सुरू आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन चाललेलं जे काही व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाला प्रभू रामचंद्राला जे यश मिळालं तेच यश या माळशिरस तालुक्यातील राम सातपुतेंच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. म्हणून मित्रांनो कोण आपला कोण परका यापेक्षा तुमचं अश्रू पुसणारा कोण आहे? कोण या सरकारांच्या घरापर्यंत 30-40 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून 70-75 वर्ष झाली परंतु यांना रस्ता मिळाला नाही. कुठं गेला समाज, कुठं गेली आपली माणसं आणि कुठं गेलं राजकारण? परंतु तुमचं दुःख जो ओळखतो तो आपला माणूस, तुमचा अश्रू जो पुसतो तो आपला माणूस, तुमचा आरोग्याचा प्रश्न सोडवतो तो आपला माणूस. आणि म्हणून आपला माणूस
राम सातपुते. म्हणून मित्रांनो, अनेक गोष्टी जीवनामध्ये आपल्याला कराव्या लागतात. राजकारण हे फक्त मतदान देण्याचा कार्यक्रम नाहीये. राजकारण हे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या हक्काचा, तुमच्या कामाचा आणि तुम्हाला न्याय देणारा माणूस जोपर्यंत त्या ठिकाणी बसत नाही तोपर्यंत मित्रांनो तुमचे प्रश्न सुटत नाही. आज योगायोगाने या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा सातपुते साहेबांचे सारखे खंबीर नेते जयाभाऊ गोरे ते सुद्धा कुठं मॅनेज होत नाही. कारण अकलूजच्या गड्यांना मॅनेज करायची पहिल्यापासून लय सवय होती. कुणी झाला की पहिला बंगल्यावर. आणि बंगल्यावर गेला गडी की पुन्हा इकडे रस्ता न होऊ, कोण आजारी पडू, कोणाचं ऑपरेशन असेल, कोणाचे ऍडमिशन असेल, काही घडी बघत नव्हतं. काय त्या बंगल्याचं पायगुण होतं काय नाही. परंतु मित्रांनो, जीवनामध्ये कमी अशी माणसं असतात की जी माणसं लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोचिंडा टिकला पाहिजे. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य कुटुंबातून सातपुते साहेबांनी काम केलं. त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना माळशिरस विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांचं मतदान असेल नसेल ते निवडून येतील, पराजय होतील याची चिंता केली नाही. परंतु एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता जर जनतेच्या कल्याणासाठी दिवस रात्र झटण्याची जर त्याच्या मनामध्ये जिद्द असेल तर त्याच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. आणि बघता बघता राम सातपुते साहेब हे आमदार झाले. आज तुम्ही थोडीशी चूक केली नाहीतर हा माणूस आज नामदार झाला असता. परंतु येणाऱ्या काळामध्ये विकासाला प्राधान्य देण्याचं काम आपली सत्ता आहे, भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आम्ही सुद्धा सत्तेमध्ये आहोत. आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून जी जी तुम्हाला मदत लागेल ती मदत करण्याचं काम निश्चितपणे आम्ही तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही. कारण गडी तुमच्यातला माहिती दादांना काय काय बोलत होता सातपुते साहेब, किती खालच्या पातळीवर टीका झाल्या. आता गडी दोन कान धरून दादांच्या पाया पडतो. पडला का नाही काल पुण्यामध्ये? पडला का नाही पाया? एकदा नाही दोनदा. म्हणून बोलणं वेगळं असतं परंतु मनामध्ये ज्याच्या धमाक आहे, ज्याच्या मनामध्ये कर्तृत्व आहे तो कुणाला मॅनेज होत नाही. त्याचं नाव राम सातपुते. बोलावं तसं बोलावं ना. ती जर आपल्यामध्ये क्षमता नसेल तर या लोकांचा संभ्रम कशासाठी करायचा, या लोकांना भ्रमित कशासाठी करायचं. आतापर्यंत तुम्ही जे काम केलं त्या कामावर जर तुम्ही निवडणूक लढला असता तर तुमचं डिपॉझिट जप्त झालं असतं. परंतु तुम्ही निवडणूक या गोर गरीब जनतेला कायम भ्रमित करून लढला. यांचं अश्रू कधी पुसलं नाही, यांच्या सुखादुःखामध्ये कधी सहभागी झाला नाही. कधी तुम्ही आरोग्याचे प्रश्न सोडवले नाहीत, कधी पाण्याचे प्रश्न सोडवले नाहीत. या लोकांना फक्त भ्रमित करून आतापर्यंत तुम्ही या तालुक्यामध्ये काम करण्याऐवजी राजकारण करत राहिला. आणि म्हणून ज्या वेळेस एक सक्षम पर्याय या तालुक्यामध्ये उभा राहिला त्यावेळेस या तालुक्यातल्या जनतेने पाहुणा बघितला नाही, रावळा बघितला नाही, समाज बघितला नाही, धर्म बघितला नाही, तर फक्त कर्मावरती विश्वास ठेवला. जो आमचं कर्म सक्षम करू शकतो, जो आमचं गाव सक्षम करू शकतो त्याच्या पाठीमागं आम्ही उभं राहणार ही कुणगाट बांधली. आणि म्हणून सातपुते साहेबांना या तालुक्यामध्ये एवढं मतदान झालं. उगाच कुठेतरी मशनीवर लढायचं, मशनीमध्ये मतदान इकडचं तिकडे गेलं,
असं काय बोलतायत गडी की सायंटिस्ट सुद्धा कमी पडते ना. इतका शोध लावला कोणी देशात कोण माणूसच नाही. इतकी भारी आकडेवारी सांगतात. तिकडचं मतदान तिकडे गेलं, तिकडचं टक्केवारी इकडे गेली, इतक्या टक्क्याने सेव केलं. अरे काय तुम्ही एवढं तज्ञ नाही आता तर निवडून आला. देशात अनेक वर्ष जी घराणी जे पिढ्यानं पिढ्या राज्य करणारी मंडळी त्या सगळ्यांना संपवण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून, लाडक्या बहिणीच्या माध्यमातून, गोरगरीब जनतेचं आरोग्य जे काय मुख्यमंत्री सहाय्यता निधी होती, अशा अनेक लाखो लोकांना या देशामध्ये या राज्यामध्ये जो न्याय मिळाला त्यामुळे खऱ्या अर्थानं परिवर्तनाची लहर झाली. आणि आज मला मनापासून आनंद आहे की एक अतिशय चांगल्या कार्यक्रमाला मला आपण निमंत्रित केलं. सातपुते साहेबांचा वाढदिवस जवळ आलेला आहे आणि म्हणून त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या परिवाराच्या वतीनं मी मनापासूनच्या त्यांना शुभेच्छा देतो. आई जगदंबेने त्यांना उदंड आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि या तालुक्याची अखंड सेवा करण्याची त्यांना शक्ती आणि बळ द्यावं. आणि तुमच्या सुद्धा सर्व कार्यकर्त्यांनी एक आपल्यातला माणूस म्हणून त्यांना जो जो आशीर्वाद देता येतोय तो आशीर्वाद देऊन असा कार्यकर्ता टिकावा, असा कार्यकर्ता लढण्यासाठी सक्षमपणे उभा राहावा, एवढ्यासाठी त्यांना आपण सर्वजण बळ द्यावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन उद्याच्या जी काय विधान परिषदेच्या जागा आहेत, आता ते मला म्हणले मला मागच्या दाराने जायचं नाही, परंतु या जनतेचं जर अश्रू पुसायचं असतील, या जनतेला जर न्याय द्यायचा असेल, या जनतेचं जर स्वप्न साकार करायचं असेल तर दार कोणताही ह्याला महत्व नाही, गडी आत गेला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आता तुम्ही आम्हाला सगळ्यांना सातपुते साहेबांचा आमचं सत्कार केलं, ते निश्चितपणे आमदार होतील, परंतु सत्कारच असा झाला की मला सुद्धा आमदार झाले. एवढं प्रेम सरगर परिवाराने आज आमच्यावरती केलं. मनापासून त्यांच्या प्रेमाला कुठेही माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांना कधीही तडा जाणार नाही. त्यांचं जे जे काम आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडे येईल ते सोडवण्यासाठी मी निश्चितपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करल असाही शब्द या परिवाराला देतो. आणि पुनश्च सर्व ग्रामस्थांना आणि त्यांच्या सर्व टीमला आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं, आमचा यथोचित सन्मान केला, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.